जे कोरोनामुळं आणि लॉकडाऊनमुळं हिमालयाची सावली बंद झालं होतं. म्हणजे मी बरा झालो आणि हिमालयाची सावली बंद झालं असं झालं ते. तर आता मला परत एकदा कुठले रोगराई नसताना एकदा हिमालयाची सावली फुल एनर्जेटिक परत ते प्रयोग सुरू करायचे. ते अशी आहेच. म्हणजे आता ऑक्टोबरपासून परत नाटक सुरू होईल. झीवरची मालिका चालू आहे आणि सिनेमे अधूनमधून येत असतात. पण हे सगळं करताना तुला आता तब्येतीची जास्त काळजी घ्यावी लागेल किंवा? अजिबात नाही. मला काही झालेलं नाहीये. मुळात एक फेज असते. आता सर्दी खोकला येऊन जातो, कधीतरी मलेरियाचा ताप येतो, कधीतरी डेंग्यू येतो. तसं एक कॅन्सर नावाचा आजार येऊन गेला, तो गेला, विषय संपला. पण हे खरंच खूप इन्स्पिरेशनल आहे किंवा तू खरंच ह्याची जी लेक्चर्स देतोयस ह्याचं मला कौतुक. आणि आमचे डॉक्टर देशपांडे म्हणून मला एक देवदूत मिळालाय, जो होमिओपॅथी मधला तज्ज्ञ आहे. जे कोणालाही जायचं असेल तर पुण्यामध्ये शिवाजीनगरला त्यांचं मोठं डिस्पेन्सरी आहे. होमिओपॅथीमधले, कॅन्सरमधले आणि सर्वच आजारपणातले तज्ज्ञ आहेत. जर कोणालाही जायचं असेल तर मी आता अतुल काळे, अतुल परचुरे, महेश मांजरेकर, विघ्नेश जोशी, अतिशा नाईक अशा असंख्य कलाकारांचे काही शारीरिक प्रॉब्लेम्स आहेत. त्यांना मी देशपांड्यांकडे पाठवलं आणि देशपांड्यांच्या औषधाने ते उत्तम बरे झालेले आहेत आणि ते सगळे छान त्यांचं औषध कंटिन्यू करतायत. आणि काही नसतं त्यांच्याकडे, फक्त त्या साबुदाण्याच्या गोळ्या असतात, त्या खायच्या असतात. आणि अप्रतिम गोड डॉक्टर आहे, तो देवदूतासारखा भेटलेला आहे. तर कुणालाही जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. देशपांडे, शिवाजीनगर. तू खरंच किती मार्गाने किती लोकांना प्रेरणा देत असशील आणि आज या पॉडकास्टच्या निमित्ताने एवढं तू भरभरून बोलला.